लागला नाही ना? ठीक आहे सावकाश. बाबा बाबा हो केवढा लागलाय? नाही थोडं खर्चटलंय फक्त. सॉरी, मी बघितलं नाही. सॉरी. नाही ठीक आहे. बाबा हो खूप रक्त येतंय. आपण हे बघ. हॉस्पिटलला जाऊया ना प्लीज. जाऊया आधी त्याच्या स्टुडिओ मध्ये जाऊ, तिथे काही क्लू मिळतो का ते बघू. चल. सरच्या ब्लॉगरचा फोन आलाय. उचला ना मग. मला काय सांगताय? हॅलो सर प्लीज मला वाचवा. सर प्लीज मला वाचवा. काय 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 झालं? त्यांनी पकडलंय का तुला? नाही हो, पण ती पोरगी आणि तिचे बाबा माझ्या मागे लागलेत. त्यांना सगळं कळलंय सर. सर प्लीज मला वाचवा. हॅलो 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 सर, काहीतरी बोला. मी काय करू? हे बघ, ऐक ऐक ऐक. काय सर काय? अरे तू तू एक काम कर. तू आत्ता जिथे कुठे आहेस ना, तिथून तू निघून जा. अशा ठिकाणी लप की ते तुला शोधू शकणार नाही. आणि तुझा फोन स्विच ऑफ कर. रात्री 9:30ला स्विच ऑन कर. मी तुला कॉल करतो. हो. कधीही कुठेही बाहेर पडू नकोस. तू बाहेर पडलास आणि पकडला गेलास तर मी सुद्धा तुला वाचवू शकणार नाही. कळतंय का तुला? ठीक आहे. मी बघतो काय काय करता येईल ते. तू ठेव आता फोन. हो चालेल, पण प्लीज मला वाचवा सर. प्लीज मला वाचवा. बाबा जास्त दुखत आहे ना? नाही. थांब मी पाणी देते. शुभंकर सर पोहोचले असतील का तिकडे? सरस्वतीला फोन करून विचारलं पाहिजे. हॅलो हा सर बोला. हा सरस्वती, काय झालं? पोहोचलात ना तुम्ही तिकडे? आणि भेटला का तो ब्लॉगर? होय सर, आम्ही पोचलो तर आमका भेटला, पण आम्ही त्याला पकडायच्या आधीच तर निसटलो. काय निसटला म्हणजे? म्हणजे आम्ही त्याला पकडायला गेलो आणि त्या खिडकीतून पळून गेला. काय? अच्छा, म्हणजे शुभंकर सरांचा संशय खरा ठरला तर नक्कीच काहीतरी गडबड आहे यामागे. होय सर. ठीक आहे, पण पळून पळून जाणार कुठे तो? एक ना एक दिवस तरी नक्कीच सापडेल ना. पण या सगळ्यावरून एक गोष्ट मात्र नक्की झाली. या सगळ्या मागे नक्कीच काहीतरी कॉन्स्पिरसी आहे. होय सर, आम्ही आता त्याच्या स्टुडिओतच जातो. काय सापडतं का बघू. आमका काय कळलं की तुमका कळवतोय. हा ठीक आहे, तुला काही समजलं तर मला कळव लगेच. ओके बाय. ओके. काय झालं? सरस्वतीचा कॉल होता ना? काय म्हणाली ती? म्हणजे ती त्या ब्लॉगरशी कनेक्ट झाली का? अनफॉर्च्युनेटली नाही. म्हणजे शुभंकर सर आणि सरस्वती तिकडे पोहोचण्याच्या आधीच तो पळून गेला होता. पण एक गोष्ट मात्र नक्की, या सगळ्या मागे नक्की काहीतरी गडबड. कोणीतरी हे सगळं अगदी ठरवून मुद्दाम प्लॅनिंग सकट करते. ती व्यक्ती कोण आहे आणि हे सगळं का करते हे लवकरच कळेल. आणि सरस्वती निर्दोष आहे हे सिद्ध होईल. या पोटी आणि दुष्यंतला ना एक काम धड जमत नाही.
काहीही झालं तरीही बयो निर्दोष सुटता कामा नये. हे दादा बाजूला बयो हे सगळं चेक करायला पाहिजे. ओ दादा काय करताय तुम्ही? दादा नसताना तुम्ही काय करू शकत नाही. चला बाहेर व्हा. तुझ्या दादाने ना पैसे घेऊन खोटा व्हिडिओ बनवलाय माझ्या मुलीचा. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिच्या करिअरचा प्रश्न आहे. प्लीज मला कॉपरेट कर, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. नको नको बघा तुम्ही. बयो सगळं चेक कर. हे बघ बाबा त्यांनी जेवढा सगळा शूट केलं ना तर ह्यातच आहे. बाबा त्यांनी हयच बसून सगळं व्हायरल केलंय. आपण सगळ्या पोलिसांका देऊया. बघा हे सगळं सामान घे आपल्या बरोबर. चल चल. ए अंकी, आता त्या जॅकफ्रूट वालीचं काय होणार ग? हेतल काय होणार आहे? तिला या हॉस्पिटलमधून एकदा रस्टिकेट केलं की तिला दुसरीकडे कुठेच ऍडमिशन मिळणार नाहीये. आय टेल यू, या थॉटनेच मला इतका जास्त आनंद होतोय ना. इट्स अमेझिंग. हो ने, आणि सरळ सरळ मीडियामध्ये नाव आलं म्हटल्यावर तिला कोणी एंटरटेन पण करणार नाही. कसली भाषणं द्यायची ना ती आपल्याला. आता दे म्हणावं भाषण. बरोबर ने अंकी? आता भाषण काय, शब्द सुद्धा फुटणार नाही तिच्या तोंडातून, कळलं? गाईस, मी काय म्हणते, त्या भिकारडीसाठी मस्तपैकी ना आपण एक फेअरवेल पार्टी अरेंज करूया. पण त्या फेअरवेल पार्टीमध्ये आपण तिलाच कामाला लावायचं. चालतंय. इरा हिरा, काय चाललंय तुझं? काय चाललंय? तुला अभ्यास करण्यासाठी वेळ हवाय असं कारण सांगून तू क्लिनिकला यायला टाळत होतीस ना. मग आता वेळ मिळतोय तर कर ना अभ्यास. आणि तुला एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेव हिरा, तू बयोबद्दल कितीही वाईट विचार केलास ना तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. कारण बयो विनर होती आणि विनर असणार आहे. तिच्याबद्दल वाईट विचार करण्याच्या नादात तुम्ही लुजर नका हो. ए, लुजर असशील तू, कळलं ना? मला लुजर बोलू नकोस. आणि सारखं काय रे, त्या भिकारडीची तुलना करत असतोस? नाही हिरा, मी तुलना नाही करत आहे. कारण तुझी आणि तिची तुलना कधीच होऊ शकत नाही. त्याचं कारण माहितीये तुला? कारण तू तिच्याबद्दल कधीच चांगला विचार करू शकत नाहीस आणि ती तुझ्याबद्दल कधीच वाईट विचार करू शकत नाही. आणि तुम्ही 2 वर्ष तिच्या रूममेट होतात ना. मग तिच्यावर वाईट परिस्थिती आली असताना तिला धीर द्यायचं सोडून तिच्याबद्दल गॉसिप करताय. अंकिता, आरव, एक्स्ट्रीमली सॉरी. आमचं खरंच चुकलं. तू म्हणतोयस ते बरोबर आहे. तिची चूकच नसेल तर तिला शिक्षा नाही झाली पाहिजे. अंकिता, तू माझी मैत्रीण आहेस ना, मग त्या भिकारडीची काय बाजू घेतेस? तिची बाजू घ्यायची असेल ना तर या घराच्या बाहेर चालतं व्हायचं, कळलं ना? आत्ताच्या आत्ता. मध्ये नाही बोलायचं. काय गे, मी चांगलं वागते तर गैरफायदा घेतेस माझ्या फ्रेंडशिपचा? तुला काय वाटतं, तुझ्याकडे ही जी इज्जत आहे, हा, तुला इतकी रिस्पेक्ट आहे, कोणामुळे? मी तुझी फ्रेंड आहे ना, म्हणून लोक तुला इतका भाव देतात, कळलं ना? नाहीतर तू काहीच नाहीयेस. यु नो व्हॉट, मला आत्ताच्या आत्ता तू माझ्या घराच्या बाहेर हवीस, कळलं? ये इकडून. अंकिता, तिरा, तू अजिबात चांगलं वागत नाहीयेस, कळतंय का तुला? तू मला नको शिकावूस.
पोळकेबाज कुठला. तुला बोलण्यात काहीच अर्थ नाही. अंकिता, अंकिता, अंकिता सॉरी. इराने असं वागायला नको होतं तुझ्याशी. तिने हर्ट केलं ना तुला. थँक्स. रुमालासाठी नाही, ओव्हरऑलच. आरव, तुझ्यामुळे मी राईट आणि रॉंग बद्दल विचार करू लागले. बयोबद्दल उगाच असलेला माझ्या मनातला आकस गेलाय आता. अंकिता, तुला हे कळलंय ना, हे खूप आहे माझ्यासाठी. तुझ्यामुळे कळतंय आरव. आरव, तुझ्या प्रेमात पडल्यामुळं मला चांगलं माणूस बनायला मदत होतीये. आणि हो, हे बघ, इथून पुढे बयोसाठी काहीही करायचं असेल ना, मला हक्काने सांग प्लीज. मी आहे तुझ्यासोबत. अंकिता, हे तू बोललीस हेच खूप आहे. मला छान वाटलं ऐकून. पण हो, मला या बदल्यात काहीतरी हवंय. अंकिता, अगं आता काय हवंय? अंकिता, कुठे काय? आरव, कम ऑन यार, तुझ्या घराचं अंगण आहे, इथे कोण बघणार आहे? दे बघू. नाही नको अंकिता, कोणीतरी बघेल, प्रॉब्लेम होईल. आरव, माझी शपथ आहे ना तुला. दे. एक मिनिट. आरव, सुमनते. काय रे आरव, तोंडाचं चंबू किती केलं? हो रे आरव, काय झालं तुला? अरे काय विचारते मी? काय करत? काय तर नीट सांग तोंडान. क्रॅम्प आलेला आत्या अगं. होय काय? ओठांचो येतो, मला अधूनमधून येतो. खैसो मोडो तुका कधी येत ना, ह्या मका चांगला माहिती आहे. होय की नाही गो संगीता? अंकिता, तास्ता गो. मी घरी निघते. घर जातस ना? हो, इकडे. हा, सोडू जातस? अभ्यास 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 कर. तर बरं झालं तुम्ही ते सगळं सामान घेऊन आला. मला असं वाटतं त्याच्यातून आपल्याला नक्की काहीतरी क्ल्यू मिळेल. हो, नाही, आणि मला वाटतं त्या म्हातारीचा मुलगाही या सगळ्यात सामील आहे. आणि ते गुंड आणि आपलं क्लिनिक तोडफोड करणारी माणसं, ती सुद्धा नक्की सामील असतील याच्यात. बाबा, माका असं वाटतं आपण पोलिसांका सांगूक होया. कारण गुंड जर यात सामील असतील आणि आपण त्यांचा शोध घेता म्हटल्यावर ते आपल्या काय पण करू शकतात. तू म्हणतेस ते बरोबर आहे. विशाल, तुला काय वाटतं? सर, मला असं वाटतं की आपण पोलीस कंप्लेंट करायला हवं. आपण जर का पोलीस कंप्लेंट केली तर आपण सेफ राहू आणि आपल्याला कोणी टच नाही करू शकणार. आणि आपण जो काही शोध घेतोय तर त्याच्यामध्ये येणारे अडथळे सुद्धा कमी होते.
तो सरस्वती म्हणते तसंच करूया आपण पोलीस कंप्लेंट. काय पोलीस कंप्लेंट? मला कळते तुम्ही काय बोलताय. त्यांनी जर पोलीस कंप्लेंट केली तर आपल्या सगळ्यांची वाट लागेल. तुम्हाला एक सिंपल काम सांगितलं होतं ते सुद्धा जमत नाही, तिथे पण जाऊन माती खाल्ली तुम्ही. विश्वासाच्या लायकीचा नाही आहात तुम्ही लोक. तो ब्लॉगर जर त्यांच्या हाती लागला तर आपण सगळे जेलमध्ये जाऊ आणि हॉस्पिटलची बदनामी होईल ती वेगळी. तो जर चुकून पण त्यांच्या तावडीत सापडला ना तर आतापर्यंत मी जे काही कमवलंय सगळं धुळीत मिळून जाईल. माझा विशाल पण मला सोडून निघून जाईल. हे बघ सौदामिनी, 1 मिनिट. अगं इतकी हायपर का होतीस तू? तू म्हणतेस तसं काहीही होणार नाही, ट्रस्ट मी. तो व्लॉगर आहे ना, तो पोटेंच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. पोटेने त्याला फोन करून सांगितलंय कुठल्या तरी सेफ जागी लपून राहा. ओके, सो तो त्यांच्या हाती लागणार नाही हे नक्की. हो मॅडम, पण जर पोलीस कंप्लेंट झाली आणि पोलिसांनी त्या ब्लॉगरला पकडलं तर मग पुढचं सगळंच अवघड होऊन बसेल मॅडम. मला जेलमध्ये जायचं नाहीये मॅडम. तो पोटे सर, कमॉन, काय बोलताय तुम्ही? काय सर? हे बघा, कोणीही जेलमध्ये जाणार नाही. ओके सर, कोणीही नाही. आपण काढूया, काहीतरी मार्ग काढूया. मार्ग काढावाच लागेल. काही झालं तरी तो ब्लॉगर सापडता कामा नये, नाहीतर मी तुमची वाट लावेल. कळलं? बरं, तू आधी घरी जा आणि जेवून घे. हा, होय बाबा, पण त्याआधी वॉर्ड नंबर 25च्या कदम काका आहेत ना, त्यांना भेटून येते. त्यांना उद्या डिस्चार्ज देणार आहेत ना, मग हे शुगर कमी करायचे घरगुती उपाय काय आहेत त्यांना सांगून येते. बरं, काय चाललंय तुझं? तुला कळत कसं नाहीये? आधीच त्या ब्लॉगरच्या मागे धावण्यात वेळ गेलाय. अभ्यास कधी करणार आहे? बाबा तसा नाही. अहो तुमका लागलाय ना आणि पोलीस कंप्लेंट करणार होत ना आपण, म्हणून थांबलंय. ते सगळं करायला मी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपण हे जे काही करतोय ना ते फक्त तुला परीक्षेला बसता यावं म्हणून करतोय. आणि ह्या सगळ्यात जर तुला अभ्यासालाच वेळ मिळणार नसेल तर कसं चालेल? मी सगळं करतो, तू आत्ताच्या आत्ता घरी जा आणि अभ्यासाला बस. ठीक आहे? आणि जेवून घ्या आधी. सर सॉरी, मला ती इमर्जन्सी आली होती, त्यात मी बिझी होतो. सर तुम्ही पोलिसांना फोन केलात का? नाही, आता करणारच. बघ लगेच करू. हा, पोलिसांना फोन करायचा नाही. एक मिनिट मॅडम, पण तुम्हाला कसं कळलं की आम्ही पोलिसांना फोन करतोय ते? ते मी ऐकलं. पण तुम्ही पोलिसांना फोन नाही करायचा असं का म्हणाला? हे बघा, जर आपण पोलिसांना सांगितलं तर बयोचं खूप मोठं नुकसान होईल. आपण पोलीस कंप्लेंट केल्यावर बयोचं कसं नुकसान होईल? अहो, तिने काहीच नाही केलेलं. हे बघा, हे आपल्याला माहिती आहे की तिने काहीच केलं नाहीये, राईट? इनफॅक्ट मला खात्री आहे की तिने काही केलेलं नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे ना, पोलिसांना पुरावे लागतात. समजा आपण कंप्लेंट केली आणि पेशंटच्या रिलेटिव्हनी बयोवर उलटी कंप्लेंट टाकली तर? हे बघा, इंटरनल कमिटी बसवून आपल्याला आता काही दिवस मिळालेत हातात. ओके, आणि हे सगळं पोलिसांपर्यंत गेलं तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. बयो अडकेल याच्यामध्ये आणि मग मी सुद्धा काहीच करू शकणार नाही. पण मॅडम, विशाल, आपलं नशीब आहे. नशिबाने त्या माणसांनी बयोच्या अगेन्स्ट कोणतीही कंप्लेंट केलेली नाहीये आतापर्यंत. हे बघ, मी कसं बस हे थोपवते. हा, इंटरनल सगळं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. आणि जर पोलीस इन्व्हॉल्व्ह झाले या सगळ्यामध्ये तर सगळं संपेल आपल्या हातातून. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते ते?
आपल्याला हे सगळं ग्राउंड लेवलला करावं लागेल आणि कुणालाही इन्व्हॉल्व न करता. कळलं? तुम्ही हे ब्लॉगरचं सगळं सामान इकडं आणलं ते एक बरं केलं. आता आपण एक काम करू, हे सगळं ना पोलिसांना देऊन टाकू, म्हणजे ते बरोबर शोधून काढतील त्याला. आणि बयो, काळजी नको करूस. बाबा जाणारच होते पोलीस स्टेशनात तक्रार करू. ते आल्यावरती सांगतील काय झालं आता. या कार्टीची मजल इथपर्यंत गेली. पण हे सगळं घडलं तेव्हा दुष्यंत काय करत होता? तो ब्लॉगर जर सापडला असता ना तर सगळं संपलं असतं. वयो, एकदा का या सगळ्या मागे कोण हा या कळला ना की ते का चांगलोच धडो शिकवतो. बघच यो बघ, दादा पण इलो. बस. दादा, काय झालं पोलीस स्टेशनात? बाबा आपली तक्रार दाखल केली काय? काय बोलले ते? बाबा हे सगळे पुरावे आपण पोलिसांना देऊयात ना सर? अरे आपण पोलीस कंप्लेंट करणार नाही आहोत.